मी एका व्हॉट्सअप ग्रुपला मेसेजद्वारे पण ते पाहिले. मला काही फोन पण आले, परंतु अजून कशी अधिकृत काही माहिती आली नाही. जर एखादं काय पत्र आलं जिल्हाधिकाऱ्यांचं किंवा काय लेखी जर कुठं अधिकृत माहिती आली तर नक्कीच आपण त्या गोष्टीवर विचार करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जो हा लढा देतोय, आपले जे गोरगरीब आदिवासी बांधव आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं सगळं म्हणणं ऐकून आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊ. मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की आज आदरणीय नाना या ठिकाणी आलेत. इकडून या साईडने आदरणीय शरदराव लेंडे साहेब आलेत. आणि खरं तर आदरणीय नाना भाजपचे जरी नेते जरी असले, पण याच्यापेक्षा ते आमचे आधारस्तंभ आहे, नारायणगावचे आधारस्तंभ आहे. ते आल्यामुळं मला जर थोडं अधिकचं बळ आलं, लढायला अजून त्या ठिकाणी ऊर्जा आली. आदरणीय लेंडे साहेब हे माझे नक्कीच त्या ठिकाणी राजकीय गुरु आहेत. बऱ्याच वेळा एका पक्षात काम करत असताना आदरणीय लेंडे साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही वाटचाल केली आहे. त्याच्यामुळं इकडून नाना आहेत, इकडून आदरणीय लेंडे साहेब आहे, हे अधिकचं आम्हाला बळ आलेलं आहे. आणि नक्कीच साहेब, ज्यावेळेस अधिकृत माहिती प्राप्त होईल तर नक्कीच आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या गोष्टीवर आपण विचार करू. 14 तारखेला आजनवळे या ठिकाणी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सगळ्या अधिकाऱ्यांची आणि सगळ्याच पुढाऱ्यांना एकत्र बोलवलेलं आहे. आपण तिथं नेमकं स्थानिक लोकांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू. तुम्ही त्या ठिकाणी बैठकीला जाणार? खरं तर काल आमदार साहेब या ठिकाणी आले होते. शरददादांनी मला सांगितलं, म्हणले तब्येतीचं हे पाहून म्हणले तू थोडं स्थगित कर. मला म्हणले आम्ही काय म्हणत नाही की तू उपोषण सोड, परंतु दादांना मी हे सांगितलं की दादांनी सांगितलं मला आज डोळ्याला बैठक लावली आहे, सगळं प्रशासन आहे. दादांना सांगितलं दादा काहीतरी निर्णय येऊ द्या, आउटपुट येऊ द्या. निर्णय आला तर आपण त्या गोष्टीवर विचार करू. काल आम्ही सगळेजण एकत्र बसलो, सगळे आपले आदिवासी बांधव जे शिष्टमंडळ आहे, जे सह्याद्री बचाव समितीचे दोन्ही समिती आहेत, तर सगळ्यांचं म्हणणं आलं की उद्या जे बैठक आहे हे सगळे आपले शिष्टमंडळ व आपले सह्याद्री बचाव समितीचे सगळे जे सदस्य आहेत ते सगळे त्या मिटिंगला जातील. बैठकीतून जर काय योग्य निर्णय आला तर नक्कीच तिकडून समजा आल्यानंतर मग आपण त्या गोष्टीचा विचार करू. पण सगळे ज्यावेळेस शिष्टमंडळ ज्यावेळेस सगळे आदिवासी बांधव ज्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी त्यांना समाधान वाटेल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यांच्यासाठी आपण लढा उभा केलाय त्यांना जर समाधान वाटलं तर आपण त्या गोष्टीचा पुढचा विचार करू साहेब. नाही तर अजूनही थोडं आता लढायला आता बळ आलेलं आहे, कारण इकडून नाना आलेत आणि इकडून लेंडे साहेब आलेत. नाही वाणी साहेब, तुम्ही आता ते म्हटले उद्या आमदार साहेब मला वाटतं आजनवळ्याला मिटिंग घेत आहे, तिथे सुरेश भाऊनी जाणं असं काय नाही. पण तिथल्या स्थानिक ज्यांच्यावर अन्याय होते त्या लोकांनी तिथं गेलं पाहिजे. तिथले सगळे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी येणार आहेत. आमदार साहेबांनी त्या ठिकाणी तिथं मिटिंग घ्यावी आणि तात्काळ जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन 21 तारखेला जिथे आहे ते थांबावं, ते पुढं ढकलावं. आणि मग जे काही लोकांचा तिथं आक्रोश आहे, जे काही म्हणणं येणार आहे, जे काही लोकांचे आक्रोश त्या ठिकाणी येणार आहे, हे सगळं मांडून नंतर जो काय निर्णय घ्यायचा आहे, हा प्रकल्प वाईट आहे, तिथं काय होणार आहे, त्याच्यापासून काय लोकांना फायदा होणार आहे, हे नंतर त्या ठिकाणी लोकांना विश्वासात घेऊन नंतर त्याचा निर्णय ते लोक सांगतील ना त्यांना काय येते. पण उद्या मला वाटतं आमदार साहेब तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण असताना त्यांनी तिथून जे लोकांना त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं, त्यांनी जी मिटिंग लावली असेल कदाचित तिथल्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठीच लावली असेल, ते ऐकून कदाचित ते उद्या कलेक्टर ऑफिसला जाऊन किंवा वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्याशी बोलून ते चर्चा करून ती सुनावणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. उपोषणाचा 5वा दिवस आहे. सुरेश वाजगे यांची व्हील पॉवर स्ट्रॉंग आहे म्हणून ते खणखणीत बोलतात, हा भाग वेगळा आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही तिघेही सत्तेमध्ये आहात, सुनावणी रद्द करून स्थानिक लोकांची बैठक घेऊ शकत होते. ठीक आहे ना, आता एक दिवस तर उद्याचा प्रश्न आहे. उद्याची तिथली मिटिंग झाल्यानंतर तातडीने किंवा ते फोन उद्या कमी जास्त काय जबाबदार कोण? आम्ही आहे त्याच्या पाठीशी, तुम्ही काय काळजी करा. साहेब, जसं नानांनी सांगितलं तसं उद्याच्या बैठकीला जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी जे त्या बाधित क्षेत्रामध्ये जी गावं आहेत त्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या बैठकीला जावं. शेवटी आज आपल्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आज आपल्या त्या ठिकाणी जीवनमरणाचा प्रश्न आहे. आपण ज्या भात शेतीवर अवलंबून आहे ती आज जर शेतीच आपल्याला राहिली नाही तर आपण जगणार कसं, हा फार मोठा प्रश्न आदिवासी बांधून राहिला आहे. अनेक घरं बेघर होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. म्हणून उद्याची बैठक मला असं वाटतं महत्त्वाची आहे. सगळ्यांनी दोन्ही शिष्टमंडळ असेल, दोन्ही सह्याद्री बचाव समिती असेल, सगळ्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपला जो काही विरोध आहे, जो आपण रोज या ठिकाणी व्यक्त करतोय, तो त्या बैठकीत त्या ठिकाणी मांडावा.
जेणेकरून या सगळ्या अधिकारी, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या समोर तो सगळा विरोध त्या ठिकाणी त्यांच्या समोर दर्शवा, अशी माझ्या या निमित्तानं सगळ्यांना विनंती असेल.